श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज, माझा प्रणाम स्वीकार करा. आदेश. महाराज, आता आपल्या जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन म्हणजे हे पाहिलं मी, काही कमेंट्स आल्या होत्या, काही लोकांचे प्रश्न होते, तर ते तुमच्यासमोर मांडत होतो. सर, त्याचं निवारण करावं ही तुमच्या चरणी नम्र विनंती आहे महाराज. ठीक आहे, ठीक आहे महाराज. आता एका व्यक्तीने विचारलं आहे की एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या व्यक्तीने जीव दिला असेल किंवा त्याचा काही मृत्यू झाला असेल, तर कोणा दुसरा व्यक्ती जो त्या हॉटेलमध्ये राहायला आला, त्या रूममध्ये वगैरे राहायला आला, तर अशा व्यक्तींना तो त्रास, ते जीव त्रास करतो का, असा प्रश्न होता मला. बघा, तो प्रश्न योग्यच आहे. या घटना होतात. अच्छा. अशा बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी लोकांनी त्यांचे अनुभव पण सांगितलेले आहेत आणि आपल्याकडे पण अशी लोक येतात. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला एक उदाहरण देतो मी. एक नवीन जोडपं लग्न झालेलं, लग्नाला एक 7-8 दिवस झाले आणि ते मनालीला फिरायला गेले. ते मनालीला फिरायला गेले, त्यांनी एक हॉटेलमध्ये एक रूम घेतला. रूम बिम घेतला, जेवायला गेले, जेवले बिवले, सगळं काय व्यवस्थित झालं त्यांचं. आणि रात्री झोपायला रूमवरती गेल्यावरती अचानक पहिल्या दिवशी काय जाणवलं नाही त्यांना. पहिला दिवस त्यांचा आनंदाचा गेला. त्यांनी मजा मस्ती, काय आता तिथं निसर्ग आहे त्या पद्धतीने ते मला सांगत होते, अशा पद्धतीने. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेस अशी अवस्था झाली, तर नवरा बायको ज्या बेडवर झोपलेले, तो त्याच्या बायकोच्या बाजूला पूर्ण जळालेला माणूस झोपलेला. बापरे. आता मला पण थोडं अचंब वाटलं. तर तिला समजलं नाही, तिला कोण झोपलंय, काय झोपले मागे, म्हणजे बाजूला तिच्या. पण ज्या वेळेस तिची नजर अशी, बोलतात ना, माणूस कानावडा होतो, आणि पाहिलं तो पूर्ण माणूस असा सडलेला तिच्या बाजूला होता. बापरे. आणि तो माणूस सडलेला पाहिल्यावर ती घाबरली आणि ते अदृश्य झालं लगेच. म्हणजे बघितलं आणि इकडे तोंड केलं तर ते नवऱ्याला उठवसपर्यंत ते अदृश्य झालं. पण तो त्या वेळेसपासून लग्न झालेली ती महिला, नवीनच जोडपं, म्हणजे संसाराला सुरुवात पण नाही, इतकी घाबरली ती. त्यावेळेपासून ती जी आजारी पडली, तर तिची सुधारणाच नाही. शरीर सुकत गेलं पूर्ण. आणि अचानकच रात्री ओरडायला लागायची, रात्री झोपायची नाही, विचित्र चाळे शरीरामध्ये, खूप घरच्यांना त्रास, सगळे पिडलेले. आणि ते त्रास आता बघवत नाही. कोणाच्याही मुलाला त्रास झाला तर आई वडिलांना टेन्शन येतच. तर आई वडिलांनी अनेक ठिकाणी बाबा भगत सगळे बघितले, पण काय कुठे फरक जाणवला नाही. आता जळलेला माणूस त्या हॉटेलमध्ये, त्याचा काय मृत्यू कुठल्या पद्धतीने झाला, का झाला, कशामुळे झाला, ते काय आपल्याला माहिती नाही. याला अकाली मृत्यू असं म्हणतात. मग एखादा त्या हॉटेलच्या आधी पण तिथे माणूस एखादा मेलेला असेल, जळालेला, या कोणी मारलेला पण असेल. हे वेगवेगळ्या पद्धतीने आता काही होतात. हॉटेल अशा ठिकाणी उभे होतात, तर त्या ठिकाणी अनुभव येतात. तर त्याला काय, कसा मेला ते काय आपल्याला माहिती नाही. पण त्या ठिकाणी तिच्या बाजूला तो मेलेला माणूस झोपलेला, म्हणजे पूर्ण जळालेला, पूर्ण नग्न, अंगावरचे पूर्ण सालपट निघालेली त्याच्या. आणि त्यांनी काय तिच्याकडे पाहिलं नाही, तर फक्त असा झोपलाय सरळ, एका प्रेत कसा आपण ठेवतो खाली, त्या पद्धतीने झोपलाय, पूर्ण उघडा पण पूर्ण जळालेला. आणि पिडल्यामुळे आई वडील, अनेक बाबा भगत सगळे फिरू लागले, पण ते काही झालं नाही त्यांचं. मग कोणतरी सांगितलं या महाराजांकडे जावा, म्हणजे आपल्याकडे. त्यावेळेस ते आपल्याकडे आले. आता काय काढणारे आपण नाही आहे, काढणारे साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी नाथ आहेत. आपण फक्त निमित्त मात्र असतो. करणारे सगळी ती दैव शक्ती असते. आता ती महाराजांची इच्छा झाली, तिचे आई वडील स्वामी भक्त होते, त्यामुळे महाराजांची इच्छा झाली असेल, जा माझं बाळ आहे बाबा, ते काहीतरी करेल, जा.
कारण महाराज फक्त आपण निमित्त मात्र असतो रे, पण ते स्वामीच करतात सगळं काय. ते महाराजांनी फक्त असं बोलतात ना, पाणी फक्त वळवलं, कुठेतरी रस्ता वळवला, जा तुम्ही तिकडे जा, कुठे नाल्या बिल्या तिकडे म्हणजे कुठल्या भोंदू बाबांच्या नादी लागण्यापेक्षा इकडे कुठेतरी जा. आणि मग त्या पद्धतीने स्वामी महाराजांनी त्या व्यक्तींना आपल्याकडे पाठवलं आणि सगळे बसले. तिच्या डोळ्यात कोणच पाहू शकत नव्हते, एवढे डोळे विचित्र वाटत होते तिचे. म्हणजे एखाद्या पिशाचिचे डोळे कसे असतात भूताचे, एवढे त्याच्यापेक्षाही खतरनाक डोळे वाटत होते. आणि सगळे आजूबाजूला बसलेत. तिची केस मोकळी येड्यासारखे अशी एकदम हातापायच्या काडमुड्या झालेल्या, सगळ्या विचित्र अवस्था झालेली तिची. त्याला ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी सगळे त्यांची कथा सांगितली, व्यथा सांगितली, असं असं झालं आहे महाराज. तर अशा अशा ठिकाणी ते फिरायला गेलते, हनीमूनला गेलते, नवीन लग्न झालं ते कुलू मनालीला गेलते, तिथे बोलले. आणि हॉटेलमध्ये अशी घटना घडली आणि ती घटना घडल्यापासून तिला रात्री घाबरली. त्याच्यानंतर जे असं व्हायला लागलं ते होतच राहिलं, ते बंदच होत नाही आहे. आणि मनातलं भय तर जात पण नाही आहे, पण ती असे काय शरीरामध्ये विचित्र चाळे होत आहेत, विचित्र घटना होत आहेत, ते बघूनच आम्ही घाबरतो आहे. मग ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. तिला इकडे पुढे बसवली. बाकीच्यांना तुम्ही मागं सरका. मागं सरकल्यावरती मी माझं जे काय करायचं ते मी रक्षा करून घेतली. आणि त्याच्यानंतर तिला समोर बसवलं, कारण ते आतृप्त आत्मे आहे. आता जळलेला माणूस किती वर्षानुवर्ष तो बोलतात ना, मुरलीला मुरलीला लोणचं कसं असतं, ते चवदार लागतं आणि मग त्याचे आपल्याला चांगलं वाटतं त्या पद्धतीने. तसे काय पिशाच्य पण मुरलेले असतात, ते सदासद निघत नाहीत. आता गाणगापूरला जा, मडीला जा, इकडं वर्ष तिथे राहतात लोक, तरी ते निघत नाहीत. पण काय ती स्वामी महाराजांची इच्छा झाली, बसवलं, तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि ठीक आहे, महाराजांच्या प्रेरणेने जे काय आपल्याला बोलायचं ते बोललो. आणि तिला बोललं ठीक आहे, आता बरं वाटेल म्हणलं हिला. बोललो एवढंच मुखातनं आपले शब्द गेले. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, आता या मुलीला बरं वाटेल म्हणलं. मी तर काही केलं नाही आहे, फक्त डोक्यावर हात ठेवला. आणि जे काय माझ्या गुरूंनी नाथा संप्रदायातले जे तंत्र मला शिकवले, त्याच्यातनं काय एक नारळाचा प्रयोग केला, त्या गोष्टी मी उतरवल्या. फक्त एकच दिवसामध्ये एकदाच बोलवलं तिला, परत मी बोलवलंच नाही. पण ती स्वामींची इच्छा होती म्हणून या घडल्या घटना सगळ्या. आणि मग ते गेले घरातनं निघून. तिला दुसऱ्या दिवसापासून बरं वाटायला लागलं. पण त्या रात्री काय घटना घडली लोकांना, म्हणजे इतरांना काही माहिती पण नाही माझ्या भोवती काय झालं असेल ते. ज्या वेळेस तिच्या डोक्यावर हात ठेवली ना, तो अक्षरात जळलेला माणूस आपल्या घरीच थांबला. अरे बापरे. तो आपल्या घरातच आणि माझ्या समोर रात्रीचा उभा राहिला. 2 मिनिटं मी पण जरा थोडासा घाम फुटला मला. ठीक आहे बोललो, कारण आतृप्त शक्ती येते. पण आपण अध्यात्म मार्गात असल्यामुळे, गुरुशक्ती मागे असल्यामुळे, साक्षात ईश्वर स्वामी समर्थ महाराज नाथ आपल्या मागे आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही. तो घरातच थांबला. पण काही गुरूंनी जे आपल्याला मंत्र दिले ते त्याचा प्रयोग केला. भस्म घेतला, त्या मंत्राचा प्रयोग केला आणि तो भस्म फुंकला, तर ते तिथनं निघून गेलं. ते काय घरात नाही थांबलं, मग ते निघून गेलं. पण त्या वेळेसपासून आत्तापर्यंत ती मुलगी खडखडीत आहे, चांगली आहे आणि व्यवस्थित आहे. आणि सगळं छान चाललंय. ते पुढे काय झालं त्यांच्या संसाराचं मला माहिती नाही, पण मुलगी त्यावेळेसपासून ती व्यवस्थित झाली. ती बाधा निघून गेली. बाधा निघून गेली. ती बाधा तर निघून गेली 100%. म्हणजे डोक्यावर हात ठेवला, आपण निमित्त मात्र झालं, म्हणजे साक्षात स्वामींनीच हात तिच्या डोक्यावर ठेवला असंच समजावं. मी तर काय निमित्त मात्र आहे, नाशवंत देह आपला. पण महाराजांनी आपल्या हातातनं कुठंतरी कार्य करून घ्यायचं होतं. मग महाराजांनी इकडं वळवलं आणि ते भूत घालून टाकलं. म्हणजे हे तू जे बोलला हॉटेलमध्ये अशा बाधा होतात का, तर म्हणून मी उदाहरण दिलं. हे हॉटेलमध्ये अशा बाधा होतात, जे अकालीन मृत्यू होणारे. काही हॉटेलमध्ये मर्डर पण होतात, काय हॉटेलमध्ये फाशी लावून मारतात. कुठल्याही पद्धतीने माणूस मरू शकतो. कोण स्वतःहून पण जीव देतात. म्हणजे त्या ठिकाणी मग अशा पहिला त्यांना जन्म हा प्रेताचाच मिळतो. मग ते भूत पिशाच्य होतात. आणि मग ते हॉटेलमध्ये अनेक लोकांना त्रास करत राहतं. आणि मग ते भटकत राहिलं का, मग असं कोणाला तरी मग त्याचं दर्शन होत राहतं. मग ते अदृश्य रूपामध्ये ते भूत पिशाच्य म्हणजे काय, ती दैव शक्ती नाही, सात्विक शक्ती नाही.
ती तामसी शक्ती झाली, वाईट शक्ती झाली. त्याच्यामुळं मग ते कसं ते घाबरायची कामं जास्त करतं आणि एखादा घाबरला ना मग ते त्यालाच पकडून राहतं, मग त्याला सोडत नाही ते. आणि त्याला नाही सोडलं ना मग ते तो माणूस आऊट करून टाकणं, मग त्याला पण घेऊन जातं ते. पण एखाद्याचं पूर्वपुण्य चांगलं असतं, मग कुठेतरी योग्य व्यक्ती योग्य अधिकारी मिळतो आणि मग त्याचं बरं होऊन जातं. पण त्याला मौली असं पर्याय काय आहे? म्हणजे जर समजा आता एखादी वेळ अशी येऊ शकते ना एखाद्या व्यक्तीला की बाबा जाऊन राहिला एखाद्या हॉटेलमध्ये आणि समजा तिथे असं काही असेलच, मग ते असं काही होऊ नये त्रास, तर त्याच्यासाठी काही बघ कसं आहे, आताची काही पिढी आणि काही लोक पण मानत नाहीत. भलं काही नसतं, म्हणजे हे काय भूत पिशाच प्रेत हे सगळं खोटं आहे म्हणतात. त्याच्यामुळं आपण स्वतःहून बोलतात ना, एखाद्याला अमृताचा थेंब पाजायला गेलं तर त्याला ते योग्य वाटत नाही. त्यांना तुम्ही बोलतात ना गटारीतलंच पाणी त्यांना चांगलं वाटतं. तू किती बोला अरे बाबा हे अमृतच आहे, हेच घे तुझ्यासाठी योग्य आहे ते, पण ते नाही, तो बोल मला गटारीचंच पाणी चांगलं वाटेल. हे असे काही नास्तिक लोकांची अवस्था असते. म्हणून त्यांना आपण स्वतःहून सांगणे आणि त्यांना बाबा असं या ठिकाणी जाऊ नका त्या ठिकाणी जाऊ नका, ते ऐकायच्या पलीकडे असतात. आलं लक्षात? मग त्यांना उपाय पण काही नाही आहे. पण ते कधी त्यांना उपाय सुचतो? ज्यावेळेस बाधा झाल्यावर, ज्यावेळेस पोळतो ना माणूस, चटका बसतो बघ. जोपर्यंत स्वयंपाकात माणूस उतरत नाही, एखाद्याला किचनची माहितीच नाही आहे, एखाद्या नवीन मुलीचं लग्न झाले, तिला कधी आई वडिलांनी सांगितलंच नाही बाबा स्वयंपाक करू नको, आणि ज्यावेळेस सासरी जायची वेळ येते त्यावेळेचा स्वयंपाक करावा लागतो. मग तेव्हा हाताला चटके लागल्यावर कळतं ना बाबा अन्नाची चव काय ती. मग त्याच पद्धतीने अध्यात्म आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला अशी बाधा लागू होत नाही तोपर्यंत त्याला कळतच नाही ना याचं अस्तित्व आहे का नाही आहे. मग त्याला उपाय आहेत, नाही असं नाही ना. मी बोललो ना डोक्याला ठेवला ते निघून पण गेलं. मग त्याला कुठेतरी योग्य अधिकारी, योग्य असा कोणतरी महाराजांचा भक्त असावा, ते योग्य मार्गदर्शन आणि अशा गोष्टी ते स्वामींच्या इच्छेने जातात. आपलं काही नाहीये, तू मी कोण नाहीये, लक्षात ठेव. तुझ्यात माझ्यात काय सामर्थ्य आहे? नाशवंत दे, आपला पण नाही, दोघांचा पण. म्हणून आपला अहंकार होता का म्हणे त्याच्यामध्ये. करणाऱ्याचा तो ईश्वरच असतो, तोच फक्त मार्ग दाखवतो, कारण तो स्वतःहून येऊ शकत नाही. हवा आहे पण लागते, ईश्वर आहे जाणवतोय, पण लोकांना मानायचं नाहीये. लोकांना आता कल्चर इथलं नाही घ्यायचं. आपली हिंदू सनातन धर्माचं संस्कृती मनावर नाही बिंबवायची. त्यांना फॉरेनर संस्कृती पाहिजे, बाहेरची संस्कृती पाहिजे. मग त्याच्यामुळं काय झालंय, आता आपला हिंदू सनातन धर्म होत चाललाय मागे, आणि हे सर्व काय उघडं नागडं सगळं काय लोकांना दाखवत चाललेत. त्याच्यामुळे काय नाही, सगळं खोटं आहे, अमुक आहे तमुक आहे, याच्यामध्ये ग्रंथपुराणांमध्ये खोटं लिहिलं आहे, हे काय गोष्टी आहेत, हे सगळ्या काय अशा काय गोष्टी आता पुढे येत चाललेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास नाही, आणि अशाच लोकांना मग काय कालांतर अनुभव येतो. असे किती अनुभव आलेत. आता ज्या मुलीला प्रेतबाधा झाली तीच मानत नव्हती देवाला. हे नास्तिकासारखी वागणारी मुलगी, तिने कधीही देव धर्म कधीही काही केलेला नाही. तिथं बोलायचं या जगात देव नाहीच आहे. बापरे, हे सब खोट झूट आहे. आणि ज्या प्रेतबाधा झाली त्यावेळेला मानणंच आहे. मग त्यावेळेस मग काय होतं, मग वनवंत भटकायची वेळ येते. मग लास्टला कोणी बरं केलं? ईश्वरानेच बरं केलं, स्वामींनी. करणारा मी नाहीये, मी आजही सांगायला तेच सांगेल, पण करणारे स्वामी महाराज आहेत. झाली बरी. मग बघा, नास्तिकाचा पण आस्तिक होतो, पण ज्यावेळेस पोळल्याशिवाय अनुभव येत नाही, मग अशांना अशी शिक्षा होते. असे बरीच लोक आहेत, त्यांना असे चमत्कार घडलेले आहेत भूतांचे पण, आणि आहेत, सत्य आहेत. बऱ्याच हॉटेलमध्ये अशा घटना आहेत. आतृप्त आत्मे आहेत, मृत व्यक्ती भटकत राहतात, कधी कधी असे अनुभव येतात, कधी अचानकच अशी सावली दिसेल, काहीतरी पडेल, काहीतरी हालेल, असं जाणवतं. पण माणूस दुर्लक्ष करतो. येतो अनुभव, ते घाबरतात पण. मग दोघं तिघाचे रूममेट असतात, मग बोलत अरे ये ना आजच्या दिवस माझ्या रूममध्ये झोपतो, थोडी भय वाटतंय मला भीती वाटते, मला असं दिसलं इथे. असे पण काही गोष्टी असतात. पण बोलतात ना, ते आम्हाला काही लोकांना मनावर बिंबवायचं नाही. बऱ्याच ठिकाणी अशा घटना होतात, हे सत्य आहे. अशीच एक दुसरी कमेंट होती मला, की त्याच्यात त्यांनी असं विचारलं होतं की जर समजा एखाद्या एरियामध्ये असंच एखादं व्यक्ती मृत झाला असेल, पण म्हणजे असं अतृप्त इच्छा राहून एखादा असा व्यक्ती गेला असेल, तर असे जीव म्हणजे जे पिशाच्य झालेले असतील तर ते सुद्धा त्रास करू शकतात का तेवढ्या एरियातल्या लोकांना वगैरे?
बरोबर आहे, करू शकतात, नाही असं नाही आहे. बघा, अशा अनेक बिल्डिंगच्या टॉवरच्या घटना पण आहेत जिथं अतृप्त आत्म्यांचा वास आहे. आता काही गोष्टी मी बघितल्या. एक बिल्डिंग आहे, नाव नाही घेणार मी, अशी विहीर आहे एक. तर त्या काळामध्ये बोलतात त्या विहिरीमध्ये अनेक महिलांनी अशा काही त्या जुन्या काळामध्ये घटना घडायच्या, सासूरवासनी असायच्या, तर त्यावेळेला मग त्रास करायचे, मग ते कंटाळले का जीवाला असे जीव द्यायचे. मग त्या ठिकाणी एक स्त्री अशी लहान मुलाला घेऊन त्या विहिरीच्या बाजूला बसायची. बापरे. एक उदाहरणच्या याच्याने मी सांगतो, सत्य घटना आहे. तर त्यावेळेस बघ एकदा असे चोर सुटलेले बघ, चोरांचे सुळसुळाट भरपूर होते. प्रत्येक जण गावोगावी जागायचे दांडे घेऊन. तसे मुंबईमध्ये पण चोर सुटलेले. मग अचानकच असे 4-5 मुलं, त्या बिल्डिंगचं ऑफिस होतं तिथे बसलेले, आणि एक मुलगा दांडा घेऊन असा बिल्डिंगला राऊंड मारत होता, आणि त्याला एक महिला आणि एक लहान मूल दिसलं. त्याला वाटलं एक महिला चोर असेल असं त्याला जाणवलं बरं का. पण तो त्या मुलांना बोलवायला गेला, आणि त्या मुलांना लांबून दाखवत्या, पहिले लांबून बघा. लांबून बघितलं, त्यांना दिसत नाही ती बाई आणि ती मूल, यालाच दिसतंय. तो अरे कुठे काय बोलतोय, कुठं कोण आहे, कुठली, अरे ती काय ती बाई बसली समोर, एक लहान मुले तिच्या कडावरती. अरे कसली बाईन कोण काय. मग त्याच्या अंगात निघाला ना घाम, घाबरला तो डायरेक्ट पळत सुटला. यांना कळालंच नाही हा काय पळतो, का पळतोय. डायरेक्ट रूमवरती हे पण पळायला लागले, घाबरले. हे पण समजले ना, अरे काहीतरी विचित्र घटना आहे. मग कसलं कोण जागतंय, चोरेही गेले, सगळंच गेलं. अशा घटना आहेत. ज्या जागेमध्ये एखाद्या व्यक्ती मृत होतो तर अख्ख्या बिल्डिंगला त्रास होऊ शकतो. तिथं आजारी पण पडतात लोक. त्या ठिकाणी अतृप्त, एखादी बाई मेली किंवा पुरुष मेला तर अशा ठिकाणी त्रास होतो, आणि मग ते भटकतं, आणि मग ते क्वचित अशा ठिकाणी दिसलं पण जातं. कोणाला, प्रत्येकाला नाही दिसत. क्वचित काही लोकांच्या बोलतात ना, काय ती ईश्वराची कृपा असते, तर एखाद्याला डोळ्यासमोर दिसतात त्या घटना, क्वचित लोकांना दिसतं ते. आणि मग ते घाबरलं का, ते मग माणूस घाबरलाच मग तो. आणि त्याला त्या रात्री एवढा ताप थंडी चढली, पण त्याला काय अशी बाधा लागू नाही झाली. तो घाबरल्यामुळे त्याला ताप थंडी आली, पण दुसऱ्या दिवशी ओके होता तो. म्हणजे त्याला काय असं अंगात झपटले, तो बघून घाबरला ते. म्हणून त्या जागेमध्ये, मग त्या बिल्डिंगमध्ये तुला अनेक आजारी लोक दिसतील बघ तुला. त्याच्यामुळे आजार पण, काही वास्तू पण बरोबर नसतात. काही जुन्या काळामध्ये बिल्डिंगची बोलतात ना, जो ढाचा बनवायचे बिल्डिंगचा, या आराखडा, ते काय व्यवस्थित वास्तुशास्त्रानुसार करत नसायचे. हे आता सगळे वास्तुशास्त्रानुसार करायला लागले. पण त्यावेळेस कसं बांधायचं म्हणून बांधायच्या बिल्डिंग उभ्या केल्या, त्यावेळेस वास्तू पण चांगल्या नसायच्या. जागा भेटली, छापखाने करायचे, आणि लोक आपले स्वस्तात मिळतात घेऊनही टाकायचे. पण त्रासही तितकाच मोठा व्हायचा. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, मग घरामध्ये त्रास होतो. अचानकच एकतर अशी घटना होती, त्याच बिल्डिंगमधली अशी घटना होती, तर रात्री 2 वाजता 1:30 का 1चा टायमिंग असेल, लाईट गेली, आणि ती 1.5-2 तास आलीच नाही. आणि त्या बाथरूममध्ये आपोआप नळ चालू व्हायचा, घरात नळ चालू व्हायचा, आणि संडासमध्ये वतायचं पाणी. नळ चालू करायचं, संडासमध्ये वतायचं. एवढी बेकार अवस्था. त्या व्यक्तीने आपल्याला स्वतःहून सांगितलं, इतकी बेकार अवस्था झाली त्याची. ज्यावेळेला लाईट आली, आणि त्याला काय वाटलं चोरबीर आहे का काय, घरातले सगळे दांडे घेऊन, कसले दांडे बिंडे, लाईट आल्यावर दरवाजा उघडत तर कोण नाही. असे पण अनुभव येतात. आता समोरचा सांगतोय तर तो काही खोटा कशाला सांगेल. जे कधी मानत नव्हते ते मानायला लागले, तर ते सांगतायत ना बाबा अशा घटना घडल्यात. अनुभव आल्याशिवाय कशाला कोण बोलेल बिनाकामी. आता ठीक आहे, मी बोलतोय बा, एखादा बोला ते महाराज काही फेकतात, पण समोरचं सांगतो ते काय खोटं मानणार का तुम्ही. का तुम्हीच सत्य आहेत का बाकीचे सगळे खोटे आहेत. मग असं नाही ना. या बघा, जिथं दैवशक्तीला मानतात तिथं आसुरी शक्ती तर उभी आहेच आहे, आणि राहणारच आहेत त्या गोष्टी. आणि आपण अध्यात्म मार्गात असल्यामुळे आपल्याला या गोष्टी माहिती आहेत सगळ्या. हे अशा काय घटना असतात. होतो त्रास, बिल्डिंगला पण होतो, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना पण होतो. काही लोक बंदोबस्त पण करतात स्वतःपुरता, पण ते लोक व्यवस्थित राहतात. काही लोकांना बाबा फसवतात बिचाऱ्यांचे पैसे घेऊन. पैसे घेतले का काही कामं पण करत नाही, फसवत राहतात. अशा पण घटना होतात.
महाराज अजून एक असा प्रश्न होता की म्हणजे त्या ताई पारायण करत होत्या, पण पारायण करताना अशी त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना बाधा झाली. पारायण करताना असं होऊ शकतं का महाराज, असा प्रश्न होता. म्हणजे पारायण करताना बाधाचा होत नाही, तो शारीरिक त्रास असू शकतो. अख्ख्या जगाला आपलं चॅलेंज आहे, तिथं नवनाथ भक्तिसार आणि गुरुचरित्र पारायण असताना तुम्हाला बाधा होऊ शकते, हे शक्यच होणार नाही कधी. शारीरिक त्रास होऊ शकतो, बसताना गुडघे दुखतील, हातपाय दुखतील, शरीराला कणकणील, ताप, थंडी होऊ शकते, ठीक आहे, ती महाराज परीक्षा बघू शकतात. पण बाधा होणं हे शक्य नाहीये. नाही नाही नाही, हे शक्य नाहीये, कारण त्यांचा विश्वास नसेल, पण माझा दृढ विश्वास आहे माझ्या महाराजांवरती, माझ्या नाथांवरती. हे शक्य नाहीये. उलट बाधा असलेली निघून जाते, पण बाधा होत नाही. अशा काय गोष्टी असतात, हा लोकांचा भ्रम आहे. त्यांनी ते मनामध्ये ते काय बोलताना विचार असतात, ते फिरत राहतात. त्यांना वाटलं असेल तसं बाधा म्हणजे कुठेतरी हातपाय दुखायला लागले असेल, त्रास व्हायला लागले असेल, कळायला लागले असतील, ते नातही परीक्षा बघू शकतात. स्वामी पण बघून उठतोय का पारायणावरनं. अशा अनेक परीक्षा होतात पारायण करताना, पण ते समोरच्याला समजत नाही. ते अशा काय घटना होतात, पण बाधा नाही होत. नाही. हां, असं आहे. आणखीन एक असं लिहिलं होतं, एका व्यक्तीने लिहिलं होतं महाराज की ते पारायण करत असताना त्यांच्या शरीरामध्ये जी बाधा होती ती त्यांना त्रास करायला लागली आणि त्याच्यामध्ये त्यांना ते आजारी पडायला लागल्या. म्हणजे काही केल्या ते पारायणच पूर्ण होत नव्हतं त्यांचं. तर त्याच्यासाठी ते म्हणजे अशा वेळी काय करायला पाहिजे महाराज, आणि असं होऊ शकतं का? म्हणजे हा, होऊ शकतं. बघा, ज्या वेळेस आधीच कोणाच्या अंगात बाधा असेल आणि ते अनेक ठिकाणी भटकूनही निघत नसेल, तर मी प्रत्येकाला सांगतो त्याला सगळ्यात मोठा औषध आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथ किंवा गुरुचरित्र. जर नवनाथ भक्तिसारचं पारायण केलं, मी प्रत्येकाला म्हणतो तुम्ही 9 पारायण करा किंवा 5 पारायण करा, आणि ते पण श्रद्धेने आणि भावभक्तीने, तर त्या पारायणचा उपयोग आहे, अन्यथा नाही. जर ते पारायण केलं, त्रास करणार ते प्रेत, ते काय तुमच्या अंगात प्रवेश करायचा प्रयत्न करणार, ते तुम्हाला त्रासही देणार, तुमची केस ओढणार, तुम्हाला काय काय पाठीत बुख्या पण मारणार, अशा पण घटना आहेत. पण घाबरायचं नाही, कारण की त्याला ती पीडा होते. जो व्यक्ती पारायण करतोय त्याच्या अंगात जे प्रेत आहे, जे भूत पिशाच्चे आहे, त्याला त्रास होतोय, कारण की हा वाचतोय नाही, हे स्थूल शरीर वाचतंय आणि ती अदृश्य शक्ती त्याच्या अंगात आहे, जे दिसत नाही डोळ्यांनी. जो अतृप्त आत्मा आहे, जे सूक्ष्म स्वरूप बोलतोय, त्यांनी प्रवेश केलाय तो आतमध्ये शरीरामध्ये. मग त्याला तिथनं बाहेर पडायचं तर नाहीये, पण त्याला नाथ प्रेरणा करतात, तू आता इथून बाहेर निघ, तुझं आता इथं काम राहिलेलं नाहीये. म्हणून त्या वाचनाने त्याला त्रास होऊ शकतो, पण त्यांनी ते घाबरायचं नाही, त्यांनी वाचतच राहायचं. त्याने अर्धवट पारायण किती त्रास होऊ दे. बघ, जर बाधा असेल तर त्रास होणारच आहे, पण ती बाधा सगट तुम्हाला ते पारायणची सेवा पण करणे, थोडा त्रासही काढणे, होऊ दे, काही फरक पडत नाही, पण ती आज ना उद्या ती बाधा निघून जाते. हे 100% भरपूर जणांना त्याचा अनुभव आहे. म्हणून घाबरायचं नाही, याच्यातनं होऊ दे त्रास, काही हरकत नाही, पण ती 100% बाधेला त्रास होतोय, त्या भूत पिशाच्याला त्रास होतोय. म्हणजे ती शक्ती काम करते आपली पारायण, म्हणजे नाथ आपल्याला ते आशीर्वाद देत असतील. नाथ म्हणजे नाथ शक्ती उभी राहते ना तिथे. नाथ शक्ती जेव्हा वाचन, जे घर्षण होत आहे, जी स्पंदनं निघतायत, बोलतात ना, ती चेतना, जी ऊर्जा आहे वाचनाची, ती त्याला थांबून देत नाही जाग्यावरती, आणि थांबून देत नाही म्हणून त्याच्या अंगाची आगाग होते. मग आता संपलं माझं, आता हे लाचचा दिवस आहे, आता इथनं मला निघायचंय, आता माझं हे झाड आता मला मिळणार नाही परत, याच्यामध्ये माझं वास्तव्य होतं. मला एक झाड, शरीर म्हणजे झाडासारखंच आहे ते ना. आता एखाद्या अतृप्त आत्म्याला तो शरीर मिळालं, त्या शरीरातनं सगळ्या क्रिया करतो तो, आणि मग त्याला आता बाहेर पडायचंय तिथून, आणि नाथ त्याला थांबून देत नाही. त्याच्यामुळे मग तो वेदना करतो, त्रास करतो वाचायच्या वेळेस. पण त्या व्यक्तीने सोडायचं नाही वाचन, त्याने वाचन करायचं, किती त्रास होऊ दे, किती काय होऊ दे. आणि जर त्याला त्रास होत असेल तर मग काय करावं, तर समोरचा व्यक्ती, त्यांच्या घरातला कोण सदस्य असेल, त्याचा भाऊ, आई, बहीण, या इतरही कोणी, चुलत भाऊ, कोणी असू दे, जर त्यांनी वाचलं आणि त्याला समोर बसवलं ना, तरी त्याची बाधा निघू शकते. जर त्याला वाचताना जास्त त्रास करत असेल तर समोरच्यानी वाचावं आणि याला बसावं. याच्या अंगात किती खेळू दे ती बाधा, पण याला धरूनच ठेवायचं.
पण त्या बाधेचा विनाश होणार म्हणजे होणार, त्याची राख रांगोळी होणार आणि ते निघून जाणार. पण हे करायला पाहिजे. समाज लोक आळस करतात, कोण वाचणार एवढं, दुसऱ्यासाठी करायला तर कोण मागत नाही. पण जर घरचे असतील तर त्यांनी करायला पाहिजे. घरचे सदस्य असतील, जे कोणी घरातले आई बाप जे जेवढे असतील रक्ताचे नाते, त्यांनी तर करायला पाहिजे ना. हा, मग ती बाधा तर निघून जाईल ना त्याची विचारायची, म्हणजे तो मोकळा होईल त्याच्यातनं. नाही जमलं तर गाणगापूरला सोडून द्या त्याला, नदीच्या बाजूला. ते महाराज बघतील मग काय करायचं ते. मग कुठल्या बाबा भक्ताची पण गरज नाही तुम्हाला. मग ते आपापच 6 महिने वर्षभरात निघून जाते, घाण कायमची निघून जाते. ते एक भोगच आहेत समजायचे, कर्मच ना ती. त्या कर्मानुसार आपल्या नशिबात आलं ते भोगणंच आहे. मग काय काळ तो त्रास होतो, प्रत्येकाला थोडी होतो. नाही खरं, क्वचित असे बोटा इतके मोज नाही, म्हणजे जास्त कोणच नाहीये. 100 2-4% असतील त्यांना ही बाधा असते, बाकी कोणलाच नाही. आणि होतात या बाधा, सगळ्या सत्य आहेत. अशा काय गोष्टी असतात. ठीक आहे महाराज. मला हेच प्रश्न काही असे वाटले की ते तुम्हाला विचारावे, म्हणून म्हटलं एकदा तुमच्यासमोर मांडावं, जेणेकरून त्या शंकांचं निरसन पण होईल आणि आम्हालाही थोडंसं मार्गदर्शन मिळेल तुमचं. महाराज ऐकून खूप छान वाटलं. तसं बाकी काही नाही महाराज, तेवढंच एक मार्गदर्शन मिळालं तुमचं. ठीक आहे, असं काय हरकत नाही. जे ते काय तुम्ही प्रश्न मांडले त्याचं उत्तरही मी दिलं. होय, आणि त्याचं समाधान पण तुम्हाला मिळालं असेल. होय. हा, मग त्याच पद्धतीने जे मी सांगितलं ते लोकांनी मनावर बिंबवावं आणि त्याचं आत्मपरीक्षण करावं. कुठे जायचं, कुठे जाऊ नये, कुठे राहावं, अशा ठिकाणी पण लोकांनी विचार करावा. म्हणजे सुंदर हॉटेल दिसते, या पुढे जागा चांगली, आपल्याला सुविधा मिळाली, स्वस्त रूम मिळत आहेत, आणि बाबा आपण झटकन जाऊन तिथून फ्लॅट घ्यावा. बऱ्याच ठिकाणी चौकशी करावी लागते, त्यावेळेस त्या ठिकाणी हात घालावा. ठीक आहे, इन्व्हेस्ट करायला काय हरकत नाही, पण विचारपूर्वक कुठली गोष्ट, कुठलाही व्यवहार करायचा असेल तर डोळे उघडे ठेवून करा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. चौकशी करून या गोष्टी कराव्या. आणि योग्यच जे प्रश्न आपल्या चॅनलवर आले ते तू मांडले आणि त्याचं उत्तरही सगळ्या भाविकांना मिळालं असेल. बघा, जे मी सांगितलं ते सगळ्यांना त्याचे प्रश्न उत्तर मिळाली. आणि आतापुरतं एवढंच. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. धन्यवाद महाराज.